नमस्कार, C24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। संगमनेरमधील पोखरी बाळेश्वर इथे एका शेतकऱ्याने आपल्या 2 मुलांची केली हत्या आणि स्वतः देखील केली आत्महत्या। परिसरामध्ये शोककळा। राऊरीमध्ये दरोड्याच्या तयारीमध्ये असलेल्या 7 दरोडेखोरांना पोलिसांनी केलं गजाआड। आशा कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये वाढ व्हावी या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी केलं पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन। आणि माहेरवाशीन आई तुळजाभवानीच्या पालखीची राहुरीमधनं सवाद्य मिरवणूक। संध्याकाळी पालखीचं तुळजापूरकडे प्रस्थान। नवी क्षितिजे, नवी आशा, नवी आव्हाने, नवी दिशा। श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर। अमेरिकन बँकर असोसिएशनची मेंबरशिप मिळालेली एकमेव संस्था। श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर। वर्षाचे 365 दिवस अखंड अविरत सेवा। संस्थेची कामकाजाची वेळ सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत। ठेवींना आकर्षक व्याजदर, आकर्षक कर्ज सुविधा उपलब्ध। संपूर्ण संगणकीकृत शाखा। भारतातील प्रमुख शहरावरील डिमांड ड्राफ्टची सेवा फक्त 5 पैशात। सोने तारण कर्ज सेवा 365 दिवस उपलब्ध। भारतात कुठेही अर्ध्या तासात पैसे वर्ग करण्याची सुविधा। भारतात कुठेही पैसे स्वीकारण्याची सुविधा। मोबाईल बँकिंग सुविधा, RTGS, NFT सुविधा, ATM सुविधा। 9 राज्यात 106 शाखा। महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, तेलंगणा। आपल्या दुकानाचा व्यवसाय वाढवण्यासाठी पॉज मशीनद्वारे कोणत्याही बँकेचे डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डद्वारे रक्कम काढण्याची सुविधा उपलब्ध। भारत सरकारद्वारे मिळालेले एकमेव ऑथेंटिकेशन युजर्स एजन्सी, उपभोक्ता तपासणी एजंट मान्यता प्राप्त संस्था। आजच डाउनलोड करा रेणुका माता अर्बनचे मोबाईल बँकिंग ॲप। या ॲपद्वारे बिल पेमेंट, प्रीपेड, पोस्टपेड मोबाईल बिल, ऑनलाईन इलेक्ट्रिसिटी बिल, गॅस पेमेंट, इन्शुरन्स, हॉटेल बुकिंग, एअर तिकीट बुकिंग, रिचार्ज, डाटा कार्ड, DTH इत्यादी सेवा उपलब्ध। ठेवीवरचे व्याजदर 11.5%। सर्वांशी अतूट जिव्हाळ्याचं नातं जपत सेवा देणारी संस्था। श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर। रेणुका भवन, सिटी सर्वे नंबर 35/2A+2B, सिटी प्राइड हॉटेल जवळ, पाइपलाइन रोड, सावेडी, अहमदनगर। फोन क्रमांक 1800-233-4140। मोबाईल नंबर 9225328391 किंवा 9225328300। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। संगमनेर तालुक्यातील पोखरी बाळेश्वर इथे एका शेतकऱ्याने आपल्या पोटच्या 2 मुलांची हत्या करून स्वतः देखील गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। नैराश्य आणि कर्जबाजारीपणा याला कंटाळून त्याने हे कृत्य केलंय असं बोललं जात आहे। संगमनेर तालुक्यातील पोखरी बाळेश्वर इथे एका शेतकरी कुटुंबामधील पोटच्या 2 मुलांची हत्या करून वडिलांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। दरम्यान या घटनेमुळे परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली आहे। गावाजवळ राहणाऱ्या अशोक संतू फटांगरे यांनी आपली मुलगी अस्मिता आणि मुलगा प्रफुल या दोनही मुलांची गळा दाबून हत्या केली आणि त्यानंतर स्वतः घरासमोर लिंबाच्या झाडाला गळफास घेतल्याची घटना सकाळी उघडकीस आली आहे। अशोक फटांगरे हे गेल्या काही वर्षांपासून मणक्याच्या आजारामुळे त्रस्त होते। तसेच सततच्या नापिकीमुळे ते या त्रासाला कंटाळले होते। या नापिकीमुळे त्यांना कर्जबाजारीपणा आला होता। त्यामुळे आलेल्या नैराश्यामधनं त्यांनी हे कृत्य केलं असल्याचं बोललं जात आहे। अस्मिता आणि प्रफुल दोघेही गावामध्ये शिक्षण घेत होती। या घटनेची खबर घारगाव पोलिसांना सकाळी संतू देवजी फटांगरे यांनी दिली आहे। या संदर्भात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। पोलीस उपअधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अन्सार इनामदार हे पुढील तपास करतात। मात्र 2 मुलांची हत्या आणि स्वतः आत्महत्या केलेल्या या घटनेनं सर्वत्रच शोककळा पसरली आहे।
सचिन खरात, C24 संगमनेर. पारगाव येथील सिद्धिविनायक फाउंडेशननं गरजवंतांना विविध प्रकारची मदत करण्यासाठी दातृत्वाचं काम हाती घेतलंय. काय आहेत सिद्धिविनायक फाउंडेशनचे उपक्रम पाहूयात. आंबेगाव तालुक्यामधील बटाटा पिकाचे आगार म्हणून पारगाव पेठची ओळख आहे. या परिसरामधील काही युवकांनी एकत्र येऊन यशवंतराव रामाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धिविनायक नामक सोशल फाउंडेशनची स्थापना केली आहे. या सिद्धिविनायक फाउंडेशननं सामाजिक बांधिलकी जपत समाजामधील गरजू घटकांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबवलेत. त्यामध्ये ऊन पावसाची तमा न बाळगता अहोरात्र कार्यरत असणाऱ्या पोस्ट खात्यामधील पोस्टमन काकांसाठी छत्री वाटप, पारगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमधील चिमुकल्यांसाठी बारमाही पाणी उपलब्ध व्हावं म्हणून मोटारसह बोरवेल, शाळेपासून दूर वाडी वस्तीवरती राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी छत्री वाटप, दुष्काळी परिस्थितीमध्ये मोरांसाठी धान्य आणि पाणी पुरवठा, गरीब, हुशार आणि होतकरू मुलांसाठी शालेय साहित्यांचं वाटप, निराधार मुलांसाठी शिष्यवृत्ती आदी उपक्रम राबवण्यात आलेत. त्यांच्या उपक्रमाचं विविध स्तरातील लोकांनी कौतुक केलंय. तर उद्योजक श्री बाळासाहेब साकोरे यांनी याबाबत फाउंडेशनचे आभार मानलेत. या फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री यशवंतराव बाळकृष्ण रामाणे हे आहेत. आपण ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजाचा आपण काहीतरी देणे लागतो, ही भावना प्रत्येकाने जपली पाहिजे आणि आपली सामाजिक जबाबदारी ओळखून असे उपक्रम राबवले पाहिजेत, अशी अपेक्षा यशवंतराव रामाणे यांनी C24 तासशी बोलताना व्यक्त केली आहे. फाउंडेशनचे अध्यक्ष श्री सुनील अभंग, उपाध्यक्ष शिवाजी हजारे, विजय शिंदे, विनायक बांगर, विकास घोडेकर, राजेंद्र फुलसुंदर हे सगळे सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत आणि त्यांनी घेतलेला हा सामाजिक कार्याचा वसा समाजामधील स्वतःला उच्चभ्रू म्हणवून घेणाऱ्या व्यक्तींनीही अंगीकारावा, एवढीच माफक अपेक्षा या सर्वांनी C24 तासशी बोलताना व्यक्त केली आहे. सिद्धिविनायक सेवा फाउंडेशन पेठ पारगाव तर्फे खेड यांच्या वतीने जिल्हा प्राथमिक शाळा शेवावाडी येथील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना जे छत्री वाटप झालं त्याबद्दल आम्ही त्यांचं गावच्या वतीनं, दांडेवाडी चिंचोळी ग्रामपंचायतच्या वतीनं आणि शेवावाडी ग्रामस्थांच्या वतीने खूप आभारी आहे. मुळात या गोष्टीत आमचे मित्र, सहकारी मित्र सर विनायक बांगर आणि सुनील अभंग, शिवाय येथील सेवक मित्र प्रसाद शेवाळे याचं योगदान भरपूर महत्वाचं आहे या गोष्टीत. धन्यवाद. बोला. श्री सिद्धिविनायक सेवा फाउंडेशन पारगाव तर्फे श्री रामाणे साहेब, श्री आगोलराव साहेब यांनी ह्या संस्थेचं चांगल्या पद्धतीने काम चालू आहे. अतिशय सुंदर पद्धतीने काम चालू असल्यामुळे ही जी सेवाभावी संस्था आहे की जे काही काम करत आहे ते काम अतिशय चांगल्या पद्धतीने चाललेलं आहे. काही माध्यमिक शाळेला छत्र्या वाटप असेल, बोरवेल असेल, शिष्यवृत्ती असेल, अन्य काही गोष्टी ते देण्याचा त्यांचा जो मानस आहे आणि कुठेही पुढे असंच काम करत राहू. शेतकऱ्यांसाठी काही योजना त्यांनी द्यावेत अशी आमची शेतकऱ्याच्या वतीने ही अपेक्षा आहे. असंच काम त्यांनी करावं आणि संस्था पुढे यावं, त्या माध्यमातून गोशाळा वगैरे यांनी काढण्याचा प्रयत्न करावा असं माझी अपेक्षा आहे. एवढं बोलून मी माझं 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. संतोष पाचपुते, C24 तास, पारगाव. पुण्यामधील सामाजिक कार्यकर्ते आणि भारतीय जनता पक्षाचे प्रमोद परदेशी यांची नमो ग्रुप फाउंडेशनच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यामुळे तरुण वर्गामध्ये आनंदाचं वातावरण पसरलंय. पुण्यामधील सामाजिक कार्यकर्ते आणि भारतीय जनता पक्षाचे प्रमोद परदेशी यांची नमो ग्रुप फाउंडेशनच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आहे. प्रमोद परदेशी हे तरुण आणि युवा नेतृत्व असून तरुणांमध्ये त्यांच्या निवडीमुळे उत्साहाचं वातावरण पसरलंय.
भारतीय जनता पक्षाचं धोरण नेहमीच माहिती तंत्राला पाठिंबा देणार आहे. यासाठी महाराष्ट्र राज्याची नमो ग्रुप फाउंडेशन या आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. नमो ग्रुप फाउंडेशन या भारतीय जनता पक्षाच्या उपसंघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष म्हणून प्रमोद परदेशी यांची नुकतीच निवड झाली आहे. केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार स्थापन झालं, तर भाजपचे लोकप्रिय नेते नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या लोकउपयोगी योजना जनतेपर्यंत पोहोचण्याचं काम नमो ग्रुप फाउंडेशन करते. देशामधील 29 राज्यांपैकी 17 राज्यांमध्ये नमो ग्रुप फाउंडेशन कार्य करते. तसेच विदेशामध्ये मुख्यतः अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि दुबईमध्ये हे फाउंडेशन कार्यान्वित आहे. नमो ग्रुप फाउंडेशनच्या देशाविदेशामध्ये 1,50,000 सक्रिय सदस्य काम करत आहेत. नमस्कार, प्रमोद परदेशी, नमो ग्रुप फाउंडेशन महाराष्ट्र अध्यक्ष. नमो ग्रुप फाउंडेशनचं नुकतीच माझी नियुक्ती झाली 23 तारखेला. आणि नमो ग्रुप फाउंडेशन हे एक देशात नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली एक नरेंद्र मोदीजींच्या केंद्रातल्या कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करतो आहे. आणि 2013 या साली नमो ग्रुप फाउंडेशनची स्थापना झाली आणि महर्षी देसाई आणि रमेशभाई चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नमो ग्रुप फाउंडेशन 17 राज्यांमध्ये काम करत आहे. त्याचबरोबर अमेरिका, कॅनडा, दुबई अशा इतर देशातही ते काम करत आहे. जे नरेंद्र मोदींना सुशिक्षित वर्गातनं जे लोक फॉलो करतात ते लोक नमो ग्रुप फाउंडेशनसोबत मिळून आम्ही काम करतो आहे. नमो ग्रुप हे एक सोशल ऑर्गनायझेशन आहे, NGO. या माध्यमातून आपण एक सामाजिक उपक्रम घडवून आणतो आहे देशात. ज्याप्रमाणे महाराष्ट्रात आता खेड्यांवरती बऱ्याच ठिकाणी योजनांचा लाभ भेटत नाही, जसं मुद्रा योजना असेल, तर ह्या योजनांची माहिती आपण खेड्यावरती पोहोचवणार आहोत. आणि आदरणीय खासदार साहेब, त्या एरियातले जे खासदार असतील त्यांच्या माध्यमातून आपण त्यांना योजनेचा लाभ देण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि ह्या गोष्टी आम्ही गेल्या 2 वर्षात घडवून आणल्या आहेत महाराष्ट्रात. तर आमचे जवळजवळ 40,000 सदस्य महाराष्ट्रात आहेत आता सध्याला. आणि ते लाखावरती जाण्याची शक्यता आता होणार आहे 2-3 महिन्यात. आणि 2019च्या तयारीनेच आम्ही काम करतो मोदी साहेबांसाठी. इथून पुढं आमची रणनीती त्यासाठीच असणार आहे की जे सोशल मीडियावरती नाही आहेत, जसं काही आपले शेतकरी वर्ग आहे, त्यांच्यासाठी आम्ही योजना राबवणार आहोत. त्यांच्यासाठी ग्रामपंचायत लेवलला आम्ही जाऊन काम करणार आहोत आता सध्या. म्हणजे त्यासाठी आमचे व्हॉलेंटियर रेडी आहेत. त्यांना आम्ही आता एक केडर कॅम्पसारखं एक केडर ट्रेनिंग देणार आहेत आणि त्याच्या माध्यमातून आम्ही ते राबवण्याचा प्रयत्न करतो आहे. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. सांगलीमध्ये भर दिवसा एका निवृत्त वृद्धेच्या हातामधील 2 लाख रुपये असणारी बॅग अज्ञात चोरट्यांनी हिसका देऊन लांबवली आहे. या घटनेमुळे सांगलीमध्ये खळबळ उडाली आहे. सांगलीमध्ये भर दिवसा एका निवृत्त वृद्धेच्या हातामधील 2 लाखांची बॅग अज्ञात चोरट्यांनी लांबवली आहे. शेती शाळेमधील निवृत्त कर्मचारी बाळाबाई बुवा या आपल्या पेन्शनची रक्कम काढण्यासाठी गणपती पेठेमधील स्टेट बँकेमध्ये आल्या होत्या. या बँकेमधनं 1,99,000ची रोकड असणारी बॅग घेऊन बाळाबाई आणि त्यांचा मुलगा हा गणपती पेठेमधनं पटेल चौकाकडे येत होते. याचवेळी सराफ कट्ट्याच्या चौकामध्ये अज्ञात मोटरसायकल स्वारांनी बाळाबाई यांच्या हातामधील रोकड असणारी पिशवी हिसडा मारून पळवली आहे. यावेळी बाळाबाई आणि त्यांच्या मुलानं आरडाओरडा केला, मात्र चोरटे पसार झालेत. या घटनेनंतर घाबरलेल्या बाळाबाई आणि त्यांच्या मुलानं शहर पोलीस ठाणे गाठून पैसे चोरल्याची तक्रार दाखल केली आहे. हातामधील 2 लाखांची रोकड लांबवल्याच्या घटनेमुळे सांगलीमध्ये खळबळ उडाली आहे. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. 7 सप्टेंबरच्या पहाटे राहुरी शहरामध्ये दरोड्याच्या तयारीमध्ये असलेल्या राहुरी खुर्द आणि मुलनमाथा
येथील 7 दरोडेखोरांना हत्यारांसह राहुरी पोलिसांनी पकडून गजाआड केलाय। राहुरी शहरामध्ये 7 सप्टेंबरच्या पहाटे दरोड्याच्या तयारीमध्ये असलेल्या राहुरी खुर्द आणि मुलनमाथा येथील 7 दरोडेखोरांना हत्यारांसह राहुरी पोलिसांनी ताब्यात घेऊन गजाआड केलाय। 7 सप्टेंबर रोजी पहाटे 4 वाजेच्या दरम्यान पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण भोसले हे पोलीस नाईक नवनाथ वाघमोडे, बंडू बहिर, SG टेमकर, गोकुळ परदेशी आणि चालक पथवे यांच्यासह शहरामध्ये गस्त घालत असताना नगर मनमाड रोडवर राहुरी कॉलेज शेजारी असलेल्या रिलायन्स पेट्रोल पंपाच्या आडोशाला पप्पू भगवान शिंदे याच्यासह राहुरी खुर्द येथील 4 आणि शहरामधील मुलनमाथा येथील 2 अल्पवयीन असे एकूण 7 दरोडेखोर अंधारामध्ये दरोड्याच्या तयारीमध्ये दबा धरून बसले होते। त्यावेळी पोलिसांना पाहून त्यांनी पळण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी पाठलाग करून 7ही दरोडेखोरांना पकडून ताब्यात घेतलाय। यावेळी त्यांच्याकडून गुप्ती, लोखंडी गज, नायलॉन दोरी आणि मिरचीची पूड असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। या प्रकरणी राहुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण भोसले हे करतायत। दिनांक 7/9/17 रोजी पहाटे 4 वाजण्या सुमारास आम्ही राहुरी शहरात तसेच परिसरात आमच्याबरोबर पोलीस कॉन्स्टेबल वाघमोडे, चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल पथवे असे नाईट गस्त फिरत असताना माननीय पोलीस निरीक्षक प्रमोद वाघसो यांनी फोनद्वारे कळवले की त्यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की नगर मनमाड रोडच्या कडेला रिलायन्स पंपाजवळ काही इसम दरोडा टाकण्याच्या तयारीत बसलेले आहेत। असं बातमी मिळाल्याने आम्ही पोलीस स्टेशनला आलो। पोलीस स्टेशनला आल्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल बहिर, पोलीस कॉन्स्टेबल टेमकर, पोलीस कॉन्स्टेबल वाघमोडे, चालक पथवे व आम्ही स्वतः सदर ठिकाणी गेलो। सदर ठिकाणी गेल्यानंतर आम्हास काही इसम रिलायन्स पंपाच्या उत्तरेस लपून बसलेले दिसले। आम्हास पाहता ते पळणार तोच त्यांचा आम्ही पाठलाग करून त्या जागीच पकडले। त्यांच्या अंगझडती घेता त्यांच्याकडे गुप्ती, लोखंडी गज, मिरचीची पूड आणि रस्सी असे मिळून आल्याने त्यांना पोलीस स्टेशनला आणून त्यातील पप्पू भगवान शिंदे वय 22 व इतर 6 असे पोलीस स्टेशनला आणून त्यांच्या विरुद्ध फर्स्ट गुन्हा रजिस्टर नंबर 339/17 भादवी 399/402 प्रमाणे दाखल केला आहे। मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी। नांदे येथील साई गणेश मित्र मंडळानं पारंपरिक पद्धतीनं ढोल ताशांच्या गजरामध्ये मिरवणूक काढून मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केलाय। नांदे येथील साई गणेश मित्र मंडळानं पारंपरिक पद्धतीनं ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून गणेशोत्सव अगदी पारंपरिक पद्धतीनं साजरा केलाय। यावर्षी साई गणेश मित्र मंडळानं ढोल ताशांचा वापर करून कुठल्याही नियमांचं उल्लंघन न करता परंपरा जपत श्री गणेशाला निरोप दिलाय। या वर्षीच्या मिरवणुकीचं मुख्य आकर्षण म्हणजे रंगीबेरंगी कृत्रिम फुलांनी केलेली सजावट ठरली आहे। मंडळाचं हे 20वं वर्ष होतं। नांदेगावचे माजी उपसरपंच सुभाष रानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे नियोजन करण्यात आलं होतं। गणेश अभिमाने, C24 तास, मुळशी। शेवगाव तालुक्यामधील हातगावमधील नाभिक समाजामधील मुलीवर अत्याचार झाला होता, मात्र या घटनेकडे राज्य शासन दुर्लक्ष करते असा आरोप राज्याचे नाभिक समाज महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष कल्याण दळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना केलाय। शेवगाव तालुक्यातील हातगावच्या नाभिक समाजाच्या मुलीवरती झालेल्या अत्याचार प्रकरणामध्ये राजकीय दबावामुळे मुलीचं कुटुंब भयभीत झालंय। त्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावं, तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवावा, ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी। कोपर्डीच्या अत्याचारित मुलीप्रमाणे हातगावच्या मुलीला न्याय मिळावा अशी मागणी करण्यात येते, मात्र राज्य शासन पीडित मुलीकडे दुर्लक्ष करतंय असा आरोप राज्याचे नाभिक समाज महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष कल्याण दळे यांनी केलाय। येथील शासकीय विश्रामगृहामध्ये आयोजित पत्रकार परिषदेच्या वेळी दळे बोलत होते। यावेळी सुरेंद्र कावरे, युवराज शिंदे, अविनाश कदम, अशोक औटी, बाळासाहेब भुजबळ, पांडुरंग भवर, बुवा पंडित उपस्थित होते। शेवगाव तालुक्यातील हातगाव इथे नाभिक समाजाच्या अल्पवयीन मुलीवरती अत्याचार झाला होता।
तिचं पुनर्वसन पाथर्डी शहरामध्ये समाजाच्या संघटनेच्या वतीनं आर्थिक मदत देऊन करण्यात आलंय। दरम्यान शासनाला जागे करण्यासाठी 11 सप्टेंबर 2017 रोजी नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती नाभिक समाज आणि 12 बलुतेदार संघटना मोर्चा काढणार आहेत, अशी माहिती दळे यांनी दिली आहे। यावेळी पाथर्डी शहरातील सर्व नाभिक समाजाचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते। शिंदे कुटुंबाच्या मुलीवरती जो काही बलात्कार त्या ठिकाणी झाला, त्यामध्ये गुन्हा नोंद करण्यामध्ये पोलीस स्टेशनने खूप दिरंगाई त्या ठिकाणी केली। तर आमचं याबद्दल या ठिकाणी असं म्हणणं आहे की हा तपास पोलीस यंत्रणेमार्फत करू नये आणि तो CID मार्फत त्या ठिकाणी करावा। त्यानंतर मुलीची जी तपासणी त्या ठिकाणी केली, वैद्यकीय तपासणी, ती चुकीच्या पद्धतीने त्यांनी ती त्या तपासणी केलेली आहे। ही तपासणीसुद्धा फेर तपासणी त्या ठिकाणी जिल्हा रुग्णालयामार्फत त्या ठिकाणी केली पाहिजे, ही मागणी आमची त्या ठिकाणी। यानंतर जी घटना घडून इतके दिवस झाल्यानंतरही शासनाचा कुठलाही प्रतिनिधी त्या ठिकाणी आला नाही, शासनाचा प्रतिनिधी आला नाही, शासन त्या ठिकाणी आलं नाही, म्हणजे 12 बलुतेदारांच्या नाभिक समाजाच्या कुटुंबाला एक वेगळी भावनेनं पाहण्याचा शासनाचा जो दृष्टिकोन आहे तो त्या ठिकाणी त्याचा बदलला पाहिजे आणि ह्या गुन्हेगाराला त्या ठिकाणी कठोर शिक्षा झाली पाहिजे। त्यातल्या त्यात जिल्हा वकील संघाचे जे काही सरकारी वकील आहेत ते त्यांचे नातेवाईक आहेत, त्या नातेवाईकांची एक तर तिथून त्यांना कमी केलं पाहिजे किंवा ही कोर्ट केस दुसऱ्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी गेली पाहिजे, असे आमचं त्या ठिकाणी मत आहे। शासनाने यांना मदत त्या ठिकाणी केली पाहिजे, त्वरित त्या ठिकाणी पोलीस संरक्षण त्या ठिकाणी केलं पाहिजे। जर हे शासनाने केलं नाही तर 11 सप्टेंबरला अहमदनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती संघटनेच्या वतीने मोठ्या प्रमाणात मोर्चा त्या ठिकाणी आम्ही नेणार आहोत। याला 12 बलुतेदार, भटके उपभोक्तांचा सगळ्यांचा पाठिंबा त्या ठिकाणी असणार आहे आणि जर काही झालं तर याला सगळं सर्वोच्च शासन त्या ठिकाणी जबाबदार असणार आहे। या केसमध्ये उज्ज्वल निकम यांनी या ठिकाणी बाजू मांडावी। जसं कोपर्डी बलात्कार प्रकरणामध्ये जे काही न्याय शासनाने त्या ठिकाणी दिलेला आहे तोच न्याय ह्या कुटुंबावरती झालेल्या अन्यायाला त्या ठिकाणी दिला पाहिजे आणि उज्ज्वल निकमची त्या ठिकाणी नियुक्ती केली पाहिजे। यामध्ये आम्ही गेल्या 2 वर्षापासून त्या ठिकाणी बघतो, सरकार 3 वर्षापासून सरकार आल्यापासून की 12 बलुतेदारांवर नाभिक समाजाचं 12 बलुतेदारांच्या संदर्भामध्ये दुटप्पी भूमिका आहे। असा प्रकार शेगावमध्ये किंवा नगरमध्येच घडला असं नाही, पण आम्ही बघितलं की परवा गेवराईमध्ये सुद्धा सोनार समाजाच्या मुलीवरती बलात्कार झाला, मातंग समाजाच्या मुलीवरती बलात्कार झाला, तिकडे औरंगाबादमध्ये बंजार समाजाच्या मुलीवरती बलात्कार झाला, तिकडे अमरावतीमध्ये धोबी समाजाच्या मुलीवरती बलात्कार झाला। असे 12 बलुतेदारांच्या मुलीवरती बलात्कारांना आणण्याची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढली आणि ही जर का वाढली असेल तर याला शासनकर्त्याची नाकारतेपणा झाली। यांनी खूप मोठा विश्वास दिला होता, ओबीसी समाजाला, 12 बलुतेदाराला खूप मोठा विश्वास दिला होता की आम्ही आल्यानंतर तुम्हाला न्याय देऊ, आम्ही तुम्हाला सगळ्या गोष्टी तुमच्या बाजूने उभा राहू, पण शासन कुठल्याही या बाजूने त्या ठिकाणी नाही। शासनाची दुटप्पी भूमिका आमच्या त्या ठिकाणी लक्षात आलेली, त्यामुळं आमचा शासनावरती त्या ठिकाणी फार विश्वास राहिला नाही। शासनाने जर याची खबरदारी लवकरच घेतली नाही तर संघटना त्या ठिकाणी राज्यभर आंदोलन करण्याशिवाय राहणार नाही। मुकुंद लोहिया, C24 तास, पाथर्डी। कवठे महाकाळच्या लेडी सिंगम तहसीलदार शिल्पा ठोकळे यांनी लांडगेवाडी येथे वाळू अड्ड्यावरती छापा टाकून या ठिकाणावरून 80 ते 90 ब्रास वाळू साठा जप्त करून ताब्यात घेतला। दरम्यान अचानक पडलेल्या या धाडीमुळे वाळू माफियांचे चांगलेच धाबे दणाणलेत। कवठे महाकाळच्या धाडसी लेडी सिंगम तहसीलदार शिल्पा ठोकळे यांनी लांडगेवाडी या ठिकाणी अवैधरित्या मोठा वाळूसाठा करणाऱ्या वाळू डेपोवरती पहाटे 4 वाजता छापा मारलाय। या छाप्यामध्ये भला मोठा वाळूसाठा पाहून अधिकाऱ्यांचे डोळे चक्रावले। अंदाजे 80 ते 90 ब्रासचा वाळूसाठा जप्त करून ताब्यात घेण्यात आलाय। तहसीलदार शिल्पा ठोकळे यांच्या या छापासत्रानं वाळू माफिया धास्तावले आहेत। संपूर्ण वाळू साठ्या ताब्यात घेतल्यानंतर वाळू माफिया आक्रमक झाले। शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण होत आहे हे लक्षात येताच शिल्पा ठोकळे यांनी कायद्याचा जबडा उघडताच वाळू माफियांची त्रेधा त्रिपट उडाली। तसेच लेडी सिंगमच्या कायदेशीर कारवाईपुढे वाळू माफियांनी नांगी टाकली। यावेळी जप्त वाळूचा पंचनामा होताच क्षणाचाही विलंब न करता जेसीबीच्या साह्यानं मोठ्या गाड्यांमधनं संपूर्ण वाळू कवठे महाकाळ तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये आणून ताब्यात घेण्यात आली आहे। टेंडर बंद होण्याच्या दरम्यानच्या काळामध्ये वाळू माफिया वाळू साठा करतात,
त्यांना जरब बसावी म्हणून मी सदैव कार्यशील असल्यानेच आजचा प्रचंड अवैध वाळूसाठा हाती घेण्यात आलाय. मात्र याची जबाबदारी कोणीही स्वीकारलं नसल्याचं शिल्पा ठोकळे यांनी सांगितलंय. साधारणतः 40 ते 45 लाख रुपयांच्या दंडाची वसुली या ठिकाणी होऊ शकते. नागरिकांनी अवैध वाळू साठ्याविषयी माहिती देऊन सहकार्य करावं. माहिती देणाऱ्यांची नावं गुपित ठेवली जातील. तहसीलदार कवटे म्हणतात, वाळूच्या कारवाई तर आपण वारंवार करतच असतो, यापूर्वी पण केलेले आहे. साधारण 1 वर्षाच्या कालावधीमध्ये 2 कोटीचा दंड वसूल केलेला आहे. पण आता ज्या टेंडर बंद होतील आणि त्यामुळे वाळू साठे केले जाण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सगळीकडे आपण अग्रणी नदी, लोणारवाडी, आग्रल, धुळगाव, कोकळे या सगळ्या भागामध्ये कुठे स्टॉक केलेला आहे का? मध्ये आज जवळजवळ 80 ते 90 ब्रास वाळू पकडलेली आहे. ह्याच्यामध्ये कवटे मंकाळमध्ये आपण 20 ब्रास वाळू पकडलेले आहे. हे सगळं करत असताना ज्यांच्याकडे पावती आहे त्यांना आपण कसल्याही प्रकारचा त्रास देत नाही. पण जर पावती नसेल तर त्या ज्यांचं बांधकाम आहे त्यांनी कुणाकडून वाळू घेतली ते तरी सांगावं. त्यांच्याकडून दंड वसूल केला जाईल किंवा ज्यांचं बांधकाम चालू आहे त्यांच्याकडून दंड वसूल केला जाईल. अशा पद्धतीने आपण सोपी कार्यपद्धती ठेवलेली आहे. यामध्ये ज्या लोकांना कुठं स्टॉक केलेले माहीत असतील त्यांनी कृपया तहसील कार्यालय कवटे मंकाळ यांच्याशी संपर्क साधून माहिती द्यावी. त्यांची नावं गुप्त ठेवण्यात येतील. त्यांना कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. आद्य क्रांतीवीर नरवीर उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त आंबेगाव तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आलाय. भारत मातेसाठी आपल्या प्राणांचं बलिदान देणाऱ्या आद्य क्रांतीवीर नरवीर उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त मंचर येथील शिवाजी चौकामध्ये आंबेगाव तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं क्रांतीवीर उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आलाय. यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष संजय थोरात, पुणे जिल्हा उपाध्यक्ष तथा पुणे नियोजन समितीचे सदस्य भानुदास नाना काळे, जयसिंग एरंडे आदी मान्यवर उपस्थित होते. आद्य क्रांतीवीर नरवीर उमाजी नाईक यांच्या कार्याबद्दल येणाऱ्या पिढीला माहिती व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचं मनोगत तालुकाध्यक्ष संजय थोरात यांनी व्यक्त केलंय. अमोल जाधव, C24 तास, मंचर. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, वर्तमानात बिनधास्त. तुमचं डायनिंग सेटचं स्वप्न कसंही असो ते पूर्ण करण्याची जबाबदारी आमची. कारण आम्ही फक्त डायनिंग सेट देत नाही तर आम्ही देतो डायनिंग आयडियाज. डायनिंग टेबल घ्यायच्या पहिले तुमची कल्पना एकदा आम्हाला अवश्य सांगा. शिवाय डायनिंग आयडियाज सोबत आहेत बेड कॉन्सेप्ट्स आणि प्रीमियम सोफा थीम. फर्निचरचे स्वप्न पाहत तुम्ही ते साकार करू आम्ही. योगीराज फर्निचर, फर्निचर विश्वातील मराठी पाऊल. आमच्या शाखा राहुरी, राहता, सोनई, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर. ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. आशा कर्मचाऱ्यांच्या मानधनामध्ये वाढ करण्यात यावी या मागणीसाठी येवला पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन करण्यात आलंय. या संदर्भातील निवेदन गटविकास अधिकारी आहिरे यांना देण्यात आलंय. येवला येथे आशा कर्मचाऱ्यांच्या मानधनामध्ये वाढ करण्यात यावी या मागणीसाठी पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन करण्यात आलंय. आशा कर्मचारी सन 2009 पासून सेवेमध्ये कार्यरत आहेत. 500 रुपये महिना मानधन त्यांना मिळतं. आता शासनानं कुष्ठरोग सर्वेचं काम देखील आशा कर्मचारी महिलांना करण्यास सांगितलंय. त्यासाठी रोज 50 रुपये मात्र मानधन मिळणार आहे. इतक्या कमी मानधनामध्ये काम कसं करायचं असा प्रश्न देखील त्यांना पडलाय. या सर्वेसाठी मैलोन मैल पायपीट करावी लागणार आहे. त्यामुळे 50 रुपये मानधन परवडत नाहीये.
शेतीच्या कामांसाठी 200 रुपये रोज मिळतो, मात्र शासन 500 रुपये महिना मानधनावरती काम करून घेत आहे. तरी शासनानं मानधनामध्ये वाढ करून द्यावी या मागणीसाठी पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन करण्यात आलंय आणि गटविकास अधिकारी सुनील आहिरे यांना निवेदन देण्यात आलं. या प्रसंगी सुनंदा थोरात, शारदा पुंड, सुवर्णा जाधव, सविता वाघ, प्रवीण देशमुख, संगीता नारायणे, लंका लोखंडे, सुनीता कदम, वैशाली गायकवाड, सिंधू पवार आदींसह असंख्य महिला कर्मचारी उपस्थित होत्या. प्रशांत कलंके, C24 तास, येवला. पाबळ येथील पानंद रस्ता खुला करण्यासंदर्भात उपोषणाचा इशारा येथील नागरिकांनी प्रशासनाला दिला होता. दरम्यान 6 सप्टेंबर रोजी उपोषणाला सुरुवात होताच प्रशासनाची धावपळ उडाली आणि तात्काळ रखडलेलं काम सुरू झालं आणि या उपोषणाची समाप्ती झाली आहे. शिरूर तालुक्यातील पाबळ येथील टोटरमळा या वस्तीवरती जाणारा रस्ता खुला करण्यासाठी तेथील नागरिक आणि ग्रामपंचायत सदस्य यांनी उपोषणाला सुरुवात करताच प्रशासनानं धावपळ करून JCB आणून रस्त्याचं काम सुरू केलंय. त्यामुळे उपोषणकर्त्यांनी त्यांचे उपोषण समाप्त केलंय. टोटरमळा या वस्तीवर जाणारा पानंद रस्ता खुला करावा यासाठी ग्रामपंचायत सदस्य अमोल जाधव, नागरिक भाऊसाहेब जाधव, सचिन जाधव, गणेश जाधव, विकास जाधव यांनी उपोषणाला सुरुवात केली होती. त्यानंतर प्रशासनाची एकच धावपळ उडाली. मंडलाधिकारी अमोल खोल्लम यांच्यासह इतर अधिकाऱ्यांना पानंद रस्ता जिथे अडला होता तिथे भेट दिली आहे. मंडलाधिकारी अमोल खोल्लम यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी पानंद रस्ता जिथे अडला होता तिथे भेट दिली आहे. खासगी शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यावरती मार्ग काढण्यात आला. JCBच्या साह्यानं रस्त्याचं काम सुरू करण्यात आलं. तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांनी आदेश देऊनही हा रस्ता खुला करण्यात आला नव्हता. या रस्त्यानं ये जा करणारे विद्यार्थी, शेतकरी, जनावरं यांचे अतोनात हाल होत होते. त्यामुळे आता सर्वांनी समाधान व्यक्त केलंय. यावेळी जिल्हा परिषद सदस्या सविता बगाटे, संजय नरे, माजी सरपंच रंगनाथ चौधरी, सोपान जाधव, भारत जाधव, सोसायटीचे माजी अध्यक्ष सतीश वाबळे, परमेश्वर चौधरी, सदस्य संजय चौधरी, संपत जाधव आदी उपस्थित होते. अमोल जाधव, C24 तास, मंचर. कॅनॉलमधील प्रदूषित पाण्यामध्ये गणपती बाप्पांचं विटंबन होतं. त्यामुळे हे विटंबन टाळण्यासाठी हडपसरमधील सावली फाउंडेशननं अनोखा उपक्रम राबवलाय आणि त्यांच्या या उपक्रमास उत्स्फूर्त असा प्रतिसाद देखील मिळतोय. हडपसरमधील सावली फाउंडेशननं गणेश उत्सवामध्ये गणपती बाप्पा विसर्जनाचा अनोखा उपक्रम राबवलाय. सावली फाउंडेशन प्रत्येक वर्षी गणेश मूर्तींचे दान स्वीकारून भीमा नदीच्या वाहत्या पात्रामध्ये सोडत असतात. याही वर्षी सावली फाउंडेशननं असाच उपक्रम राबवलाय. पहिल्या वर्षी 10,298 गणेश मूर्त्या तर दुसऱ्या वर्षी 4,260 गणेश मूर्त्या दान झाल्या होत्या. कॅनॉलमधील प्रदूषित पाण्यामध्ये गणपती मूर्ती विसर्जन न करता टाक्यांमध्ये बुडवून वाहनाच्या माध्यमामधनं गणपती मूर्ती भीमा नदीच्या पात्रामध्ये विसर्जन करण्यात येतात. कॅनॉलमधील प्रदूषित पाण्यामध्ये गणपती बाप्पांचं विटंबन होतं. हे विटंबन टाळण्यासाठी हा उपक्रम सावली फाउंडेशननं राबवलाय. यावर्षी सावली फाउंडेशननं 2100 गणेश मूर्ती दान स्वीकारले आहेत, असे सावली फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश ससाने यांनी C24 तासशी बोलताना सांगितलंय. यावेळी हडपसर भागामधील गणपती बाप्पांच्या विसर्जनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. गणपती विसर्जनाच्या दरम्यान हडपसरमध्ये विसर्जन घाट तसेच चौकामध्ये हडपसर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. गणपती बाप्पा मोरया. दरवर्षीप्रमाणे सावली फाउंडेशनच्या माध्यमातून दरवर्षी गणेश उत्सवामध्ये गणेश मूर्तीचं दान स्वीकारून हे सर्व गणेश मूर्त्या वडू येथे भीमा नदीच्या पात्रामध्ये वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करण्याचा उपक्रम हा करत असतो. पहिल्या वर्षी 10,298 मूर्त्या दान झाल्या होत्या. त्याच्यानंतर गेल्या वर्षी 4,260 मूर्त्या या उपक्रमामध्ये आम्हाला मिळाल्या होत्या. हे या विसर्जनाच्या संदर्भातलं 3रं वर्ष आहे. पाण्यामध्ये प्रदूषणामुळे कॅनलमध्ये नंतर पाणी ज्यावेळेस बंद केलं जातं त्यावेळेस ह्या अर्धवट विरघळलेल्या मूर्त्या खूप विचित्र दिसतात आणि गणपतीरायाचं गणेशाचं विटंबन होतं. ते विटंबन वाचावं, विटंबन होऊ नये, कारण गेली 10-12 दिवस आपण दरवर्षी गणेशाची मनोभावे पूजा अर्चा केलेली असते
आणि त्याच्यानंतर विसर्जनानंतर कॅनलला जर पाणी आटलं तर त्याच्यामध्ये जनावरे धुणाऱ्या महिला असतात, त्याच्यानंतर जनावरे असतात, त्याच्यामुळं विटंबन होतं. हे विटंबन टाळण्यासाठी हा उपक्रम चालू केलेला आहे आणि ह्या सर्व मूर्त्या विधिवत रीतीने वडू येथे भीमा नदीच्या पात्रामध्ये दरवर्षीप्रमाणे विसर्जित करणार आहोत. मागील 2 वर्षापासून हा अतिशय सुंदर उपक्रम आहे. ससाणे नगर हडपसर परिसरातील सर्व नागरिकांचे, सर्व घरगुती गणपतींचे आणि सार्वजनिक गणपतींचे भीमा नदीच्या पात्रात माननीय नगरसेवक योगेश बापू ससाणे यांच्या हस्ते गणपतीचं सर्व एकत्र करून गणपती भीमा नदीच्या पात्रात सोडण्यात येत आहेत. हा उपक्रम अतिशय सुंदर आहे आणि याच्यामुळे सर्व गणेश भक्तांकडून माननीय नगरसेवक योगेश बापू ससाण्यांचे अभिनंदन करतो आणि असाच उपक्रम त्यांनी भविष्यातही चालू ठेवावा व सर्व नागरिकांच्या वतीनं मी परत एकदा त्यांचे अभिनंदन व्यक्त करतो. तुकाराम गोडसे, C24 तास, हडपसर, पुणे. वसई शहरामध्ये अनेक घरगुती तसेच सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणरायांचं वाजत गाजत मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये विसर्जन करण्यात आले. वसईच्या समुद्र किनारी बाप्पाला निरोप देण्यासाठी मोठा जनसमुदाय लोटला होता. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या नामघोषामध्ये वसई येथील घरगुती तसेच गणेश मंडळाच्या गणरायांना भक्तिमय वातावरणामध्ये निरोप देण्यात आलाय. न्यायालयाचा आदर करत काही मंडळांनी पारंपरिक वाद्यांच्या ठेक्यावरती ताल धरत आपल्या बाप्पाला निरोप दिलाय. वसई येथील समुद्रकिनारी भाविकांचा मोठा जनसागर उसळला होता. कोणताही अनुचित प्रकार या ठिकाणी घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त समुद्रकिनारी तैनात करण्यात आला होता. गणेश मूर्तींना विसर्जनासाठी नेण्यासाठी बोटींची सोय करण्यात आली होती. जीवरक्षकांच्या मदतीनं लाडक्या बाप्पाला समुद्रामध्ये नेण्यात आलं आणि या ठिकाणी त्यांचं विसर्जन करण्यात आलंय. दिनेश बानखेले, C24 तास, वसई. राहुरी शहरामध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या तरुणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यामुळे शहरातील तरुणांमध्ये एकच धावपळ उडाली. राहुरी शहरामध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या तरुणांवर पोलिसांनी कारवाई केल्यानं शहरामधील तरुणांमध्ये चांगलीच धावपळ उडाली. 5 सप्टेंबर रोजी गणपती विसर्जन असल्यानं विसर्जन मिरवणूक शहरामधून निघाली होती. यावेळी शहरामधील 10 ते 12 मुख्य गणेश मंडळांनी मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला होता. तर मिरवणुकीच्या अग्रभागी शहरामधील मानाचा गणपती असलेल्या आझाद मंडळाचा गणपती होता. या मंडळामधील काही तरुणांनी दारू पिऊन नाच गाण्याच्या कारणावरून शहरामध्ये अनेक ठिकाणी धिंगाणा घातला होता. तसेच शांतता भंग केली होती. याच कारणावरून शहरामधील लोहार गल्ली येथील आझाद मंडळामधील सदस्य अनिल सदाशिव गुंजाळ याला राहुरी पोलिसांनी विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी ताब्यात घेऊन त्याच्यावरती कारवाई केली आहे. तर त्याला साथ देणाऱ्या 2 तरुणांना समज देऊन सोडण्यात आलंय. या घटनेनं शहरामधील गणेश मंडळामधील तरुणांमध्ये चांगलीच धावपळ उडाली होती. तर कुठल्याही सामाजिक कार्यामध्ये तरुणांनी धिंगाणा घालून शांतता भंग करू नये असं आवाहन पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी केलंय. अन्यथा पोलिसांच्या कारवाईला सामोरं जावं लागेल असा सज्जड इशारा देखील वाघ यांनी दिलाय. अनिल उर्फ अण्णासाहेब गुंजाळ, आझाद मित्रमंडळाचा सदस्य, हा अति नशेमध्ये असताना गणपती मिरवणूक पुढे जाण्यासाठी, पुढे न जाऊ देण्यासाठी अडथळा आणत होता आणि थोडा आरडाओरड करून लोकांचं लक्ष वेधून घेत होता. म्हणून त्याच्यावर राहुरी पोलीस स्टेशनने महाराष्ट्र पोलीस कायदा 117 प्रमाणे कारवाई केलेली आहे. आणि जे काही सार्वजनिक कार्यक्रम असतात त्यामध्ये कोणीही इस्माने असं कुठलंही कृत्य करू नये ज्याच्यामुळं सार्वजनिक व्यवस्थेला धक्का बसेल, शांतता टिकून राहण्यासाठी हे फार महत्त्वाचं आहे. तो एक मंडळाचा सदस्य असताना त्याने अशी कृती करणे वाईट गोष्ट आहे. सर्वांना या प्रसंगी मी आवाहन करतो, कुठलेही सार्वजनिक कार्यक्रम शांतता आणि सुव्यवस्था टिकवण्यासाठी आणि शांततेत पार पाडण्यासाठी कुठलीही कृती करू नये जेणेकरून इतर लोकांना त्याचा त्रास होईल. धन्यवाद. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, गावर्तमान बिनधास्त.
नवी क्षितिजे, नवी आशा, नवी आव्हाने, नवी दिशा. श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर. अमेरिकन बँकर असोसिएशनची मेंबरशिप मिळालेली एकमेव संस्था. श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर. वर्षाचे 365 दिवस अखंड अविरत सेवा. संस्थेची कामकाजाची वेळ सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत. ठेवींना आकर्षक व्याजदर, आकर्षक कर्ज सुविधा उपलब्ध. संपूर्ण संगणकीकृत शाखा. भारतातील प्रमुख शहरावरील डिमांड ड्राफ्टची सेवा फक्त 5 पैशात. सोने तारण कर्ज सेवा 365 दिवस उपलब्ध. भारतात कुठेही अर्ध्या तासात पैसे वर्ग करण्याची सुविधा. भारतात कुठेही पैसे स्वीकारण्याची सुविधा. मोबाईल बँकिंग सुविधा, RTGS, NFT सुविधा, ATM सुविधा. 9 राज्यात 106 शाखा. महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, तेलंगणा. आपल्या दुकानाचा व्यवसाय वाढवण्यासाठी पॉज मशीनद्वारे कोणत्याही बँकेचे डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डद्वारे रक्कम काढण्याची सुविधा उपलब्ध. भारत सरकारद्वारे मिळालेले एकमेव ऑथेंटिकेशन युजर्स एजन्सी, उपभोक्ता तपासणी एजंट मान्यता प्राप्त संस्था. आजच डाउनलोड करा रेणुका माता अर्बनचे मोबाईल बँकिंग ॲप. या ॲपद्वारे बिल पेमेंट, प्रीपेड, पोस्टपेड मोबाईल बिल, ऑनलाईन इलेक्ट्रिसिटी बिल, गॅस पेमेंट, इन्शुरन्स, हॉटेल बुकिंग, एअर तिकीट बुकिंग, रिचार्ज, डाटा कार्ड, DTH इत्यादी सेवा उपलब्ध. ठेवीवरचे व्याजदर 11.5%. सर्वांशी अतूट जिव्हाळ्याचं नातं जपत सेवा देणारी संस्था. श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर. रेणुका भवन, सिटी सर्वे नंबर 35/2A+2B, सिटी प्राइड हॉटेल जवळ, पाइपलाइन रोड, सावेडी, अहमदनगर. फोन क्रमांक 1800-233-4140. मोबाईल नंबर 9225328391 किंवा 9225328300. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. राहुरीची माहेरवाशीण असलेल्या तुळजापूर येथील आई तुळजाभवानी देवीच्या पालखीची 7 सप्टेंबर रोजी शहरामधनं वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली आहे आणि संध्याकाळी ही पालखी तुळजापूरकडे रवाना करण्यात आली आहे. राहुरीची माहेरवाशीण असलेल्या तुळजापूर येथील आई तुळजाभवानी देवीच्या पालखीची 7 सप्टेंबर रोजी दुपारी शहरामधनं वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली आणि या पालखीचं संध्याकाळी तुळजापूरकडे प्रस्थान झालंय. राहुरी बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे आणि सौ सुजाताताई तनपुरे यांनी शहरामधील राहुरीची माहेरवाशीण असलेल्या तुळजाभवानी मंदिरामध्ये पालखीची महाआरती करून मनोभावे दर्शन घेतलंय. यावेळी युवा नेते हर्ष तनपुरे, राहुरी नगर परिषदेचे माजी उपनगर अध्यक्ष RR तनपुरे, आसाराम शेजूळ, सुरेश धोत्रे, नरेंद्र शिंदे, गणेश खैरे, सदाशिव पवार, संजय पान्हाळे, सतीश फंड, सचिन ढवळे, सुनील दाभाडे, अर्जुन बोराडे, सनी भालेकर, सौरभ दुधाडे, संतोष नागरे, स्वप्नील भालेकर, मनोज आंबिलवादे, स्वप्नील ढवळे, संकेत खैरे, दादा डावकर, दादा जंगम, विकी शिरसाट आदींसह श्रीराम दत्त मंडळ आणि शिवाजी चौक मित्रमंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तनपुरे यांच्या झालेल्या महाआरतीनंतर शहरामधील सर्वप्रथम आरतीचे मानकरी शेटे परिवारामधील अण्णासाहेब शेटे आणि सौ नमिता शेटे यांच्या हस्ते आरती झाल्यानंतर मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. भक्तांनी पालखीला संपूर्ण शहरामध्ये मोठ्या आनंदात ढोल ताशांच्या गजरामध्ये आणि भंडाऱ्याची उधळण करत मिरवलं. तर शहरामधील ठराविक मान्यवरांकडून पालखीची आरती करण्यात आली आहे. यावेळी हजारो भाविकांनी पालखीच्या दर्शनाचा लाभ घेतलाय. तर सालाबादप्रमाणे राहुरी नगर परिषदेच्या वतीनं शनी चौक येथील मारुती मंदिरामध्ये पालखीची आरती करून मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सौ उषाताई तनपुरे, ताराचंद तनपुरे, अनिल कासार, दिलीप चौधरी, संदीप शेजूळ, दशरथ पोपळगट आदी उपस्थित होते. तर संध्याकाळी देसवंडी रोडवरील मुळा नदी पात्रामधनं पालखीची तुळजापूरकडे रवानगी करण्यात आली आहे. तुळजाभवानीचं माहेरघर समजलं जातं. या राहुरीतून दरवर्षी पालखी बनवली जाते आणि ती आज ती संबंध शहरामध्ये मिरवून देसवंडी मार्गे मुरारनगर मार्गे ती शेवटी नवमीच्या दिवशी तुळजापूरला पोहोचते. आज राहुरीमध्ये सर्व महिला पालखीची पूजा करतात, ओटी भरतात, खणा नारळाने ओटी भरतात आणि मनोभावे पूजा करतात आणि तिला निरोप देतात. आणि सर्व मानकरी की जे पालखी बनवण्यामध्ये सहभागी होतात असे सर्व समाजाचे लोक आणि असे जे मानकरी आहेत त्यांचा सत्कार या ठिकाणी दरवर्षी नगरपालिकेतर्फे केला जातो. तसं आज या ठिकाणी केला जात आहे. राहुरी हे तुळजाभवानीचं माहेरघर असल्याचा आम्हाला सगळ्यांनाच खूप अभिमान आहे आणि आम्ही तिला मोठ्या प्रेमाने तिला आज तिची रवानगी आम्ही करतो. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. कालिदास सोनवणे यांनी त्यांच्या पारंपरिक सुतार व्यवसायाला एक आधुनिकतेची जोड देऊन त्यांच्या व्यवसायाला एक मोठ्या व्यवसायाचं स्वरूप प्राप्त करून दिलंय. त्यांच्या या व्यवसायामुळे आज अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध झालाय. कालिदास सोनवणे हे बँकेमध्ये नोकरी करत असताना आपला पारंपरिक सुतार व्यवसायही करत होते. ते करत असताना त्यांच्या डोक्यामध्ये सतत नवीन गोष्टी येत असत. त्यामधनं त्यांनी व्यवसायाकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. मोठ्या पगाराची नोकरी सोडून ते व्यवसायामध्ये उतरले. सुतारकाम करताना ते फर्निचरकडे वळाले. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की यामध्ये आपण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. म्हणून त्यांनी जपान, जर्मनीवरनं मशिनरी मागवल्या. त्यामुळे वेळेची बचत, कामगारांची बचत आणि क्वालिटीमध्ये सुधारणा अशा अनेक गोष्टी त्यांनी साध्य केल्या. आज त्यांनी लावलेलं रोपटं मोठ्या वृक्षामध्ये रूपांतरित झालंय. आज 75 लोक त्यांच्याकडे काम करत आहेत. त्यांचा मुलगा, भाऊ हे देखील या व्यवसायामध्ये उतरले आहेत. आज मोठ्या प्रमाणात सरकारी कामे त्यांच्याकडे येत आहेत. घरामध्ये फर्निचर बनवायला 2 ते 3 महिने लागत असताना ते काम 12 ते 15 दिवसामध्ये पूर्ण करून दिलं जात आहे. युवकांनी नोकरी लागत नाही म्हणून खचून न जाता आपल्या पारंपरिक व्यवसायाला आधुनिकतेची जोड देऊन व्यवसायामध्ये उतरलं पाहिजे असं त्यांना प्रकर्षाने वाटतं. बँक सोडून मी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. एक पारंपरिक व्यवसाय म्हणून मी त्याच्याकडे लक्ष दिलं आणि तोच पारंपरिक व्यवसाय मी अद्ययावत पद्धतीने कसा करता येईल याचा विचार मी एक बँगलोरला एक्झिबिशन होतं. त्या एक्झिबिशनमध्ये मला बऱ्यापैकी मशिनरी आवडल्या, कारण तिच्यात मशिनरीमध्ये क्वालिटीवर, टाईमलेस आणि ड्युरेबिलिटी ह्या गोष्टी बघितल्यानंतर मी त्या परचेस करायच्या ठरवल्या आणि बँकेतनं मी लोन घेऊन फॅक्टरी ती स्थापन केली आणि ती स्थापन केल्यानंतर आज मला एवढा रिस्पॉन्स आहे. आज अगदी रेसिडेन्शियलपासून IT, BT सगळं बँका चांगल्या प्रोजेक्ट करतो. आता गव्हर्नमेंटचे सुद्धा प्रोजेक्ट बऱ्यापैकी हातात आहे आणि आता लोकांना म्हणजे कमी वेळात, कसं आहे लोकांना वेळ नाही आहे, कमी वेळात फर्निचर देणं हे गरजेचं आहे. आज घाईचं युग असल्यामुळे आज जिथे 2 महिने लागतात ते आपण 1-2 हप्त्याच्या आत फर्निचर देतो. एखाद्या फ्लॅटचं एखाद्याला 6 महिने लागत असेल तर महिनाभरात देतो. त्या ज्या मशीनवर होतं ते मशीनमुळे फास्ट होतं आणि क्वालिटी होतं, टाईमलेस होतं आणि हे साधा नॉर्मली कार्पेंटर कधीच करू शकत नाही. त्याला जरी करायचं झालं, हा पीस जरी करायचं झालं 2 दिवस लागेल, पण आपलं हे काम 2 मिनिटाच्या आत होतं आणि टिकाऊ होतं. याला कधी प्रॉब्लेम येणार नाही आणि वॉटरप्रूफ होतं. म्हणजे याला जी क्वालिटी मिळते शिवाय याला टिकाऊ पण येतं आणि दिखाऊ पण होतं. हे याच्यावर काम होतं. भरपूर मॉडर्न मशिनरीज आहेत ज्याच्यात आपण फॅक्टरी जे काय कार्पेंटरी वर्कला जो काय टाइम लागतो तो आपण कमीत कमी वेळात जास्तीत जास्त प्रोडक्शन आपण फॅक्टरीत बनवतो आणि कार्पेंटरी वर्कपेक्षा तर ते बेटरच असतं. त्याच्यात आपण प्रॉब्लेम्स नाही आहेत किंवा जो काय फर्निचरबद्दल कस्टमरची जी काही कंप्लेंट्स असतात की लॅमिनेट निघतं वगैरे असं काही चान्सेस नसतात त्यामध्ये. स्वाती मोराळे, C24 तास, सिंहगड, पुणे.
येवल्यामधील विविध गणेश मंडळांनी बाप्पांचं विसर्जन हे पारंपरिक वाद्यांच्या गजरामध्ये केलंय। दरम्यान या उत्सवाला गालबोट लागू नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। ढोल, बँजो, संबळ या वाद्यांच्या तालासुरामध्ये अनंत चतुर्दशीला विविध कसरतींचे प्रयोग दाखवत येवल्यामधील विविध गणेश मंडळांनी पुढील किमान वर्षभराच्या कालावधीसाठी अधिक उत्साह मिळेल या श्रद्धेनं गणरायाला भावपूर्ण निरोप दिलाय। वरुण राजानं यंदा विश्रांती घेतल्यामुळे विसर्जन मिरवणुकीमध्ये गणेश भक्तांचा उत्साह द्विगुणित झाला होता। झांज, काठी, लाठी यासह आगळ्या वेगळ्या प्रयोगांसह जुनी आखाडी, मच्छ, कच्छ, वराह अवतार, गणपती, शारदा नृत्याने उपस्थितांची मने जिंकली आहेत। मुख्य मिरवणुकीमध्ये 17 गणेश मंडळं सहभागी झाली होती। भाविकांसह पोलीस प्रशासनानं देखील उत्सवाला गालबोट लागू नये म्हणून जय्यत तयारीनं पुरेपूर खबरदारी घेतली आहे। गंगा दरवाजा यामधील गणेश विसर्जन कुंडामध्ये तर अनेकांनी अहिल्याबाई होळकर घाटावरती श्रींचं विसर्जन केलंय। गुरुवारी अनंत चतुर्दशीला सायंकाळी 6 वाजता गणरायांच्या विसर्जन मिरवणुकीला आझाद चौकामधनं सुरुवात झाली। तब्बल 7 तास गणेश विसर्जन मिरवणूक सुरू होती। आझाद चौकामध्ये येवला नगर परिषद, राष्ट्रवादी काँग्रेस आणि हिंदू मुस्लिम पंच कमिटी, सह्याद्री ग्रुप मधील गल्ली, गंगा दरवाजा मित्रमंडळाच्या वतीनं प्रत्येक मंडळाच्या अध्यक्षांचं स्वागत करण्यात आलंय। प्रशांत कलंके, C24 तास, येवला। शिवकल्याण नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न झाली आहे। 3 कोटींच्या वर ठेवी असणारी ही पतसंस्था आंबेगाव तालुक्यामध्ये आपला विस्तार वाढवतीये असं यावेळी पतसंस्थेचे चेअरमन शांताराम जाधव यांनी सांगितलंय। शिवकल्याण नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न झाली आहे। 3 कोटींच्या वर ठेवी आणि 2 कोटींवर कर्ज वाटप करणारी ही शिवकल्याण नागरी सहकारी पतसंस्था आहे। या संस्थेची सर्वसाधारण सभा सर्व संचालक, सभासद आणि ठेवीदारांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाली आहे। यावेळी शिवसेना पुणे जिल्हा सहसंपर्क प्रमुख तथा शिवकल्याण पतसंस्थेचे संस्थापक संचालक अविनाश रहाणे, चेअरमन शांताराम जाधव, व्हाईस चेअरमन रंगनाथ थोरात इत्यादी मान्यवर उपस्थित होते। शिवकल्याण पतसंस्थेची वाटचाल समाधानकारक आहे। सभासद ठेवीदारांच्या सहकार्यानं ही पतसंस्था प्रगती करेल असं मत यावेळी पतसंस्थेचे संस्थापक अविनाश रहाणे यांनी सांगितलंय। त्यामध्ये देखील काल चर्चा करत असताना आयुक्त कार्यालयामध्ये आलेला अर्ज मंजूर केला जाईल असं नाही। जर संयुक्त कारण नसेल तर त्या एजीएमला तो अर्ज नामंजूर करण्याचा अधिकार आहे। त्यामुळे हा एक डोक्यातला भाग काढून टाका। आपल्याला वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहता येत नाही। मी काही अपरिहार्य कारणास्तव सभेत उपस्थित राहू शकत नाही। माझी अर्ज मंजूर करावी, बरोबर। आता समजा मी आणि हे साहेब आम्ही दोघेही मॅच पाहत होतो सकाळी। आज टीव्हीला कालचे झाले ना पुरो वगैरे भारत श्रीलंका मॅच चालली होती आणि नंतर माझ्या लक्षात आलं की आज आपल्या शिवकल्याणची पतसंस्थेची वार्षिक सभा, मला गेलं पाहिजे। माझ्या शेजारी हे बसलेले होते मॅच बघत। मी आलो मिटिंगला, मी येताना माझ्या कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्डिंग केलं हे मॅच पाहतात। पण यांचा रजेचा अर्ज झालाय, मी काही कारणास्तव रजेत उपस्थित राहू शकत नाही। अशा वेळेस जर मी प्रूव्ह केलं तर साहेब त्यांची रजा नामंजूर करण्याचा अधिकार आपल्याला। स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर। येवला तालुक्यातील वडगाव बल्हे येथील कचरा डेपो दुसरीकडे हलवण्यात यावा या संदर्भात पालिकेसमोर सरपंचासहित ग्रामस्थांनी उपोषण सुरू केले। जोपर्यंत कचरा डेपो हलवण्यात येणार नाही तोपर्यंत हे उपोषण सुरू राहणार असा पवित्रा उपोषणकर्त्यांनी घेतलाय। येवला तालुक्यातील वडगाव बेल्हे इथे येवला नगरपालिका कचरा डेपो आहे। पालिका अनेक वर्षांपासून इथे कचरा टाकते, मात्र त्या कचऱ्यापासून ग्रामस्थांना अनेक प्रकारच्या अडचणी निर्माण होत आहेत। तसेच येवला नगरपालिका या जागेव्यतिरिक्त इतर गायरान जमिनीमध्येही कचरा टाकते। यामुळे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात घाण, मेलेली जनावरं, मांस उघड्यावर टाकलं जात आहे आणि तिथे मोकाट कुत्रे, डास, माशा, प्लास्टिकचा कचरा यामुळे गावामध्ये आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्यात। तसेच येथील आजूबाजूच्या विहिरींचे आणि गावतळ्याचे पाणी दूषित झालंय। येथील कचरा डेपो हलवण्यात यावा याबद्दल पालिकेला वेळोवेळी निवेदन दिलं होतं, मात्र पालिकेकडनं आश्वासने मिळतायत, मात्र कारवाई होत नाहीये। त्यासाठी सरपंच मीराताई कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली येवला नगरपालिकेसमोर उपोषण सुरू करण्यात आलंय।
जोपर्यंत येथील कचरा डेपो हटवण्यात येत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा आक्रमक पवित्रा वडगाव बेल्हे येथील ग्रामस्थांनी घेतलाय। आपल्या शहरातील जो काही कचरा आहे तो कचरा वडगाव बल्ले येथील जागेवर आणून टाकता आणि याआधी आम्ही दोन तीन वेळेस निवेदनं दिलेली आहेत की हा जो काही कचरा डेपो आहे ही जागा तुम्ही दुसरीकडे म्हणजे जिथं लोकवस्ती कमी प्रमाणात आढळती त्या जागी नेऊन टाकावा असं मत आहे। तेथील आम्ही जेव्हा दर महिन्याच्या 2-3 ग्रामसभा वगैरे घेतो गावातून तेव्हा लोकांची सगळ्यात आधीच समस्या किंवा प्रश्न तोच असतो की हा जो काही कचरा आहे याच्यापासून गावातील लोकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे आणि ही पिण्याचे स्रोत आहेत, पिण्याच्या पाण्याच्या विहिरी तलाव जे काय आहे तिथली घाण ती हवेने किंवा मग जे पाणी येते तो कचरा ते पाणी झिरपून त्या विहिरीला येतं आणि तेच पाणी पिण्यामुळे वडगाव बल्ले गावातील लोकांच्या आरोग्य धोक्यात आलेले आहे। आणि त्याचप्रमाणे आदर्श शाळा म्हणून वडगावमधली जी शाळा आहे ती आदर्श शाळा आहे आणि मग मुलं तिथून यायला कंटाळा करतात कारण तिथं कुत्र्यांचं प्रमाण पण वाढलेलं आहे। येवला शहरातील ह्या घाणीसोबत जे काही जनावरं आहेत ते जनावरं तशीच आणून टाकतात आणि ह्या जनावरांमुळे मग कुत्रे जास्त प्रमाणात आढळतात। 1-2 विद्यार्थ्यांना चावा घेतल्यामुळे विद्यार्थी घाबरायला लागले आणि शाळेत यायला पण कंटाळा करतात। त्याचप्रमाणे माशांचं प्रमाण वाढलेलं आहे। आता समजा एक लग्न वगैरे असलं किंवा मग असे येणारे पाहुणे किंवा बरेच आपले प्रोग्राम असतात त्यात रस जरी म्हटलं अशा वेळी खूप माशा असतात त्याच्यामुळे मग या प्रोग्रामने जो काही त्रास होतो किंवा महिला वर्गांना बरीच काही सवय असते की वर्षभराचं सामान ते बनवून ठेवतात उन्हाळ्यात वगैरे पण याच्यावर इतक्या माशा बसतात की त्यांना त्या समस्या त्याच्यामुळे ते बनवावं असं वाटत नाही आणि वर्षभर जे खात असतात याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो। त्याच्यामुळे आम्ही खूप कंटाळलो आहोत आणि तिथले जे काही लोक आहे त्यांनी सगळ्यांनी आधी 2-3 वेळेस आलेले होतो आणि आम्ही कंटाळलो आहे त्याच्यामुळे आता आम्ही हे उपोषणाला इथं बसलो आहोत। प्रशांत कलंके, C24 तास, येवला। पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी। संगमनेरमधील पोखरी बाळेश्वर इथे एका शेतकऱ्याने आपल्या 2 मुलांची केली हत्या आणि स्वतः देखील केली आत्महत्या, परिसरामध्ये शोककळा। राऊरीमध्ये दरोड्याच्या तयारीमध्ये असलेल्या 7 दरोडेखोरांना पोलिसांनी केलं गजाआड। आशा कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये वाढ व्हावी या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी केलं पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन। आणि माहेरवाशीन आई तुळजाभवानीच्या पालखीची राहुरीमधनं सवाद्य मिरवणूक, संध्याकाळी पालखीचं तुळजापूरकडे प्रस्थान। याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास, जगावर्तमानात बिनधास्त।